Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fifth part of the chapter 5 is simple pendulum. An ideal simple pendulum is a heavy particle suspended by a massless, extensible, flexible string from a रिजिड सपोर्ट. सिंपल पेंडुलम हे सगळ्यांना माहितच आहे. सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे? हेवी पार्टिकल आहे, तो एक सस्पेंडेड केला राहतो मासलेस, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल स्ट्रिंगला, आणि तो स्ट्रिंग कुठे कनेक्ट केला राहतो? रिजिड सपोर्टला. द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ ए बॉब इज कॉल्ड द लेंथ ऑफ ए पेंडुलम. जे डिस्टन्स आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे बॉबची आहे त्याला आपण म्हणतो लेंथ ऑफ ए पेंडुलम. ज्या याच्यामध्ये डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे बॉबची, याला म्हणतो लेंथ ऑफ ए पेंडुलम. लेट एम बी द मास ऑफ ए बॉब अँड टी बी द tension in the string. The pendulum remains in equilibrium in the position OA. बॉबचं मास किती आहे? एम आहे, आणि टेन्शन जे स्ट्रिंगचं टेन्शन आहे, स्ट्रिंगमुळे येणारं टेन्शन आहे ते काय आहे? टी आहे. पेंडुलम हा इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे OA. आता डायग्राम मध्ये दिसतच आहे आपल्याला OA पोझिशन ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे. If the center of gravity with the center of gravity of a bob vertically below the point of suspension O, if now the pendulum is displaced through a small angle theta and release it begin to oscillate on either side of the mean position in a single vertical plane. आता आपण काय केलेलं आहे? या बॉबला डिस्प्लेस केलं, म्हणजे इथून आपण याला डिस्प्लेस केलं म्हणजे त्याला ऑसिलेट केलं स्मॉल अँगल थीटाने, तर तो काय होईल? आणि रिलीज केलं तर काय करेल? तो ऑसिलेट होईल आयदर साइड्स ऑफ द मीन पोझिशन. ही मीन पोझिशन आहे, असा तो काय होईल? ऑसिलेट होईल आयदर साइड्स ऑफ द मीन पोझिशन. We shall now show that the bob performs simple harmonic motion about the mean position for a small angular amplitude थीटा. आपण म्हणजे बॉब काय होत आहे? ऑसिलेट होत आहे, आणि तो काय परफॉर्म करत आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. इन द डिस्प्लेस पोझिशन, जेव्हा बॉब डिस्प्लेस होतो त्याच्या मेन पोझिशन पासून, त्यावेळेस त्याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होतात. 2 फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दी बॉब. 2 फोर्सेस ऍक्ट होतो त्या बॉब वरती. फर्स्ट फोर्स आहे फोर्स टी ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टली अलॉंग द स्ट्रिंग. फर्स्ट फोर्स आहे टेन्शन, हे जे स्ट्रिंग मुळे त्यावरती टेन्शन येतात बॉबवरती, आणि ते डायरेक्टली अलॉंग कुठे आहे? स्ट्रिंगला आहे, टोवर्ड दी सपोर्ट. हे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे टोवर्ड दी सपोर्ट. सेकंड इज द वेट mg इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि जे बॉबचं जे वेट आहे ते ऍक्ट होत आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी, या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. द वेट, आता आपल्याला माहित आहे ते वेट mg कॅन बी रिझॉल्व इनटू 2 कंपोनंट. हे जे वेट आहे बॉबचं ते रिझॉल्व होत आहे 2 कंपोनंट मध्ये. फर्स्ट कंपोनंट आहे mg cos theta which is along the string and balanced by tension T. हा स्ट्रिंगला अलॉंग आहे mg cos theta, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा mg cos theta स्ट्रिंगला अलॉंग आहे, आणि तो बॅलन्स होत आहे टेन्शन टी नी. सेकंड आहे mg sin theta. mg sin theta आहे तो परपेंडिक्युलर आहे स्ट्रिंगला, आणि तो इक्वल होत आहे रिस्टोरिंग फोर्सनी. mg sin theta perpendicular to the string and it is balanced by the restoring force. Hence it is can be written as F is equals to minus mg sin theta. F is the restoring force. This is equation 1. As theta is very small, आता जो आपण पेंडुलमला डिस्प्लेस केला स्मॉल अँगलनी
थिटा जर व्हेरी स्मॉल असेल, इट इज इक्वल्स टू थिटा इज व्हेरी लेस दॅन 10 डिग्री, मीन्स साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. इट मीन्स दॅट एफ इज इक्वल्स टू मायनस mg थिटा. फ्रॉम फिगरवरून आपण थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. थिटा फ्रॉम फिगर, थिटा इज इक्वल्स टू x upon L. Putting this value in this equation, we can get, hence F is equals to minus mg x upon L. This is equation 2. It means that force is directly proportional to displacement, where m, g and L are constant. याचाच अर्थ काय आहे? फोर्स हा, रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? डिस्प्लेसमेंटला. आणि त्याची डायरेक्शन काय आहे? अपोजिट आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीची डायरेक्शन ही अपोजिट आहे. हेज द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन फॉर स्मॉल एम्प्लिट्यूड. याचाच अर्थ बॉब, सिंपल पेंडुलमचा बॉब सुद्धा काय करतो? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. आता आपल्याला काढायचं आहे पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. पिरियड काढायचं आपल्याला सिंपल पेंडुलमचा. पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पेंडुलम गिवन as we know that t is equals to 2 pi upon omega, hence t is equals to 2 pi upon under root acceleration per unit displacement. From equation 2, f is equals to minus mg x upon L. We know that force is equals to mass into acceleration, hence ma is equals to mg x upon L. Hence a is equals to minus g x upon L. We can get cancel. So a is equals to minus g x upon L. Hence a upon x is equals to minus g upon L is equals to magnitude consider करू आपण g upon L. Substituting in expression of for t, we get acceleration per unit displacement ची व्हॅल्यू आपण पुट अप करू. हे काय? a अपॉन x मीन्स ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यू किती आली? g अपॉन L. जर या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू जर आपण पुट अप केली तर आपल्याला काय मिळेल? t इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट g अपॉन L. इट इज ऑल्सो रिटर्न एज इट इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L अपॉन g. दिस इज द पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंडुलम. आता आपल्याला काढायची आहे फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. वी नो दॅट फ्रिक्वेन्सी इट इज द रेसिप्रोकल ऑफ पीरियड. हेन्स n इज इक्वल्स टू 1 अपॉन t इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट g अपॉन L. दिस इज इक्वेशन 4. दिस इज द इक्वेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ द सिंपल पेंडुलम. फ्रॉम इक्वेशन 5 वी कैन conclude the following for the simple pendulum. इक्वेशन 3 वरून आपण कंक्लूड करू शकतो. फर्स्ट, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. सेकंड, पीरियड ऑफ simple pendulum is inversely proportional to the square root of acceleration due to gravity. Third, the period of simple pendulum does not depends on its mass. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कुठे मास दिसत आहे का? बॉबचं नाही, म्हणून पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा मास वरती डिपेंड नाही आहे. फोर्थ, पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स एम्प्लिट्यूड. तो एम्प्लिट्यूड वरती पण डिपेंड नाही आहे. दिस कन्क्लुजन आर कॉल्ड द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. हे जे कन्क्लुजन काढले आपण 4 त्यालाच काय म्हणतात? लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम म्हणजे काय? अ सिंपल पेंडुलम हुज पीरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड पेंडुलम. ज्या सिंपल पेंडुलमचा पीरियड 2 सेकंड असतो त्या पेंडुलमला म्हणतात सेकंड पेंडुलम. आपल्याला सिंपल पेंडुलमचा टाइम पीरियड माहित आहे. t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन g. फॉर सेकंड पेंडुलम
पिरियड किती राहील टी, टी इज इक्वल्स टू किती राहील 2, म्हणून 2 इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. इथे एलएस ने इंडिकेट केला, एलएस अपॉन जी. एलएस इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. हेन्स एलएस इज इक्वल्स टू जी अपॉन पाय स्क्वेअर. 2 to get cancel. Hence LS is equals to G upon pi square. This is the length of the second pendulum. आता आपण याच्यावरचे काही न्यूमरिकल बघूया जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. न्यूमरिकल इन डिपेंड्स ऑन द सिंपल पेंडुलम. फर्स्ट न्यूमरिकल, फर्स्ट न्यूमरिकल आहे ए सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन. फाइंड द रिस्टोरिंग फोर्स एक्टिंग ऑन इट. बॉब acting on it, the bob of mass 50 kg when the displacement from the mean position is 3 सेंटीमीटर. आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेलं आहे सिंपल पेंडुलमची. आपल्याला काढायचं काय आहे, रिस्टोरिंग फोर्स काढायचा आहे. बॉबचं मास दिलेलं आहे आणि डिस्प्लेसमेंट दिलेली आहे बॉबची मीन पोझिशन पासूनची. जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊ सोल्युशन मध्ये. गिवन लेंथ एल इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर, मास इज इक्वल्स टू 50 ग्राम, इज इक्वल्स टू 5 into 10⁻⁻2 kg. x इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर, g इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिस्टोरिंग फोर्स आताच आपण बघितलाय फॉर्म्युल्यामध्ये. रिस्टोरिंग फोर्स सिंपल पेंडुलमच्या रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू mg sin theta. Sin theta is theta is very small. Let us consider sin theta is nearly equal to theta. Hence is equals to mg theta. We know that आपण आताच बघितलाय थीटाची व्हॅल्यू काय, थीटा इज इक्वल्स टू x अपॉन l. हे इज इक्वल्स टू mg इंटू x अपॉन l. m ची व्हॅल्यू काय आहे 5 इंटू 10⁻⁻2. g ची व्हॅल्यू किती आहे 9.8 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि लेंथ किती आहे 100 आहे. जर हे तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल, आन्सर 1.47 इंटू 10⁻⁻2 न्यूटन. दिस इज द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन दी बॉब. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ ए सेकंड पेंडुलम if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. आपल्याला न्यूमरिकल मध्ये काय दिलेलं आहे, ऍक्सिलरेशनची चेंजेस दिलेले आहे. ऍक्सिलरेशन चेंज होता है, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रेविटी चेंज होता है फ्रॉम 9.75 टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. सोल्युशन गिवन लिहून घेऊ. गिवन G1 मीन्स ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फर्स्ट प्लेस. G1 इज इक्वल्स टू 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. G2 इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम आपण आताच बघितलंय. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम L इज इक्वल्स टू G अपॉन पाय स्क्वेअर. First, L1 is equals to G1 upon pi square is equals to 9.75 upon 9.872. जर आपण याचं डिव्हिजन केलं तर किती येईल 0.9876 मीटर. L is equals to L2 is equals to G2 upon pi square is equals to 9.8 upon 9.872 is equals to 0.9927 मीटर. हे जे व्हॅल्यू आहे आपण तुम्ही लॉगनी पण काढू शकता किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशननी पण करू शकता. चेंज इन लेंथ मीन्स L इज इक्वल्स टू
L2 मायनस L1 इज इक्वल्स टू L2 ची व्हॅल्यू किती आहे 0.9927 मायनस L1 ची व्हॅल्यू किती आहे 0.9876 इज इक्वल्स टू 0.0051 मीटर. Hence the change in length of second pendulum is equals to 0.0051 meter. This is all about this topic. Thank you for watching this video. Bye bye.